नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रवी आपलं आरंभ MPSC मध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आपण पाहिलं होतं ऑलिम्पिक आणि पॅरा ऑलिम्पिक तसेच आशियाई खेळ या अगोदर पाहिलेले आहेत. आता पाहू आपण पुढे की महत्त्वाचे काही खेळ आहेत आणि त्याची प्रमुख माहिती आहे जी की आपल्याला प्रश्न वारंवार विचारले आहेत. तेच आपण आता सुरू करूयात. प्रथम पाहू मित्रांनो, क्रिकेट हा प्रत्येक परीक्षेमध्ये हा विचारलेला प्रश्न आहे. तर आपण त्याच्यावर माहिती सविस्तर पाहूया. तर क्रिकेटचा जन्मदाता इंग्लंडला म्हटले जाते. जगातील पहिले क्रिकेट क्लब हॅम्बल्डन येथे 1760 च्या दशकामध्ये बनले आणि मेरीलेबॉन क्रिकेट क्लब 1787 मध्ये स्थापन झाले. क्रिकेटची पहिली टेस्ट 15 ते 19 मार्च 1877 रोजी ऑस्ट्रेलिया व इंग्लंडमध्ये मेलबर्न येथे आयोजित केली होती. क्रिकेटचा पहिला एकदिवसीय सामना वन डे, त्यालाच वन डे आपण म्हणतो, जो की आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅच इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 1971 मध्ये झाला आणि त्याचे ठिकाण होते मेलबर्न. त्यानंतर क्रिकेटची सर्वोच्च संस्था ICC आहे, जिचे मुख्यालय 1 ऑगस्ट 2005 रोजी दुबई येथे स्थापन केले आहे. हे अगोदर लॉर्ड्स येथे होते. तर हे लक्षात ठेवण्यासारखे आहे की 2005च्या अगोदर ICC मुख्यालय हे लॉर्ड्स येथे होते. तर आता 2005 मध्ये दुबई येथे आहे. त्यानंतर आपण पाहूया त्यांचे की टेस्ट आणि त्यांचे विजेते तर आपण सुरुवातीचे 5 पाहू आणि शेवटचे 5 पाहू. तर 2007 मध्ये दक्षिण आफ्रिका आयोजक देश होता आणि फायनल स्थान जोहान्सबर्ग येथे होते. त्या विजेता झाला भारत आणि उपविजेता झाला पाकिस्तान. 2009 ला झाली ती इंग्लंड देशाने आयोजन केले होते आणि लॉर्ड्स येथे स्थान होतं त्यांचं. पाकिस्तान विजेता, श्रीलंका उपविजेता. त्यानंतर 2010 ला वेस्ट इंडिज आयोजक देश होता, ती झाली ब्रिजटाउन मध्ये आणि इंग्लंड विजेता, ऑस्ट्रेलिया उपविजेता. 2012 ला झाली ती श्रीलंका देशाने आयोजन केली होती, ती झाली कोलंबो या देशामध्ये आणि विजेता होता वेस्ट इंडिज आणि उपविजेता ठरला श्रीलंका. आता त्यानंतर आपली 2016 मध्ये भारताने आयोजन केलं होतं, त्याचं ठिकाण होतं कोलकाता या शहरामध्ये. तर त्याचा विजेता देश होता वेस्ट इंडिज आणि उपविजेता इंग्लंड हा देश होता. 2021 मध्ये ओमानमध्ये झाली ती दुबई येथे आणि येथे जिंकली ऑस्ट्रेलिया आणि उपविजेता ठरली न्यूझीलंड. 2022 मध्ये ऑस्ट्रेलियाने आयोजन केले होते मेलबर्न या ठिकाणी, तिथे इंग्लंड हा विजेता ठरला आणि पाकिस्तान हा उपविजेता ठरला. तर 2024 मध्ये वेस्ट इंडिज आणि USA हे झाले. 2026 मध्ये भारत व श्रीलंका हे आयोजन करणार आहेत, ते प्रस्तावित अजून ठरलेले नाही. तर 2026 पासून आपण पुढचे ठरलेले नाहीत की ठिकाण कोणते आहे आणि विजेता हे ठरवण्यात आलेले नाही. परंतु त्यांचे आयोजक देश 2024 ला वेस्ट इंडिज, 2026 ला भारत आणि श्रीलंका, तसेच 2028 ला ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड आणि 2030 या वर्षी इंग्लंड, आयर्लंड व स्कॉटलंड हे देश T20चं आयोजक देश ठरणार आहेत. त्यानंतर आपण पाहू त्या क्रिकेटमध्ये जे प्रश्न नियमावर विचारले जातात त्यांचे नियम आपण पाहूया. त्यांची लांबी किती असते, रुंदी किती असते, त्याचा बॉल कसा असतो, बॅट किती असते, हे सर्व माहिती आपण याच्यामध्ये पाहूया. तर त्याची 22 गज म्हणजेच 20.11 mm त्याची लांबी असते. तर चेंडूचे वजन असते 155 ते 163 ग्रॅम असते. बॅटची लांबी असते 96.52 cm, तर 38 इंच एवढी असते. तर अधिकची त्याची रुंदी असते 10.8 मीटर, 8 cm सॉरी. तर इंचमध्ये बघितल्यास 4.25 इंच असते. जास्तीत जास्त स्टंपची लांबी आणि त्यानंतर स्टंपची लांबी असते जवळजवळ 72 cm असते. त्यानंतर 27 नोव्हेंबर 2015 मध्ये ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांच्यात पहिल्या वेळेस दिवस रात्र टेस्ट मॅच झाली. त्यामध्ये पिंक बॉलने खेळण्यात आले होते.
पिंक बॉल म्हणजेच एलिएड. तर पहिली मॅच झाली 2015 मध्ये, जी की पहिल्या अगोदर नाईटला खेळल्या जात नव्हती. तर ती पहिली टेस्ट जी होती ती 27 नोव्हेंबर 2015 रोजी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड ह्या दोन देशांमध्ये झाली. ती खेळली गेली दिवस रात्र मॅच म्हणून. त्या मॅचमध्ये बॉल होता पिंक कलरचा. तर क्रिकेट खेळातील काही महत्त्वाचे शब्द आहेत जे की आपल्याला वारंवार समानार्थी शब्दामध्ये विचारल्या जातात. त्याच्यामुळे हे आपल्याला महत्त्वाचं आहे की क्रिकेटमध्ये कोणत्या शब्दाला किंवा मग कोणत्या वस्तूला काय बोलल्या जाते, तर ते आपण पाहूया. चायनामॅन, बॅट्समॅन, बॉलर, विकेट कीपर, फिल्डर, LBW, कॅच, हिट विकेट, थ्रो, मेडल, सिक्स, चौकार, वाईड, स्विंग, स्ट्रोक, कव्हर, मिड ऑन, मिड ऑफ, मिड विकेट, ऑन द विकेट, राउंड द विकेट, लेग स्पिनर, ऑफ स्पिनर, ओव्हरथ्रो, गली, ओव्हर, स्लीप, कव्हर पॉइंट, सिली पॉइंट, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, थर्ड मॅन, शॉर्ट पिच, हुक, डेड बॉल, रन आउट, पॉपिंग, क्रीच इत्यादी शब्द क्रिकेटशी संबंधित आहेत. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतर क्रिकेट खेळातील बॅट, तर ती बनवण्यासाठी सेलिक्स पर्फ्युरिया ह्या लाकडाचा वापर केला जातो. तर ती क्रिकेटमधील जी बॅट असते त्या बॅट कोणत्या झाडापासून तर बनवणारे सेलिक्स पर्फ्युरिया ह्या लाकडापासून बॅट बनवली जाते. सर्वात चांगली बॅट शरपत विल्लो या झाडाच्या लाकडापासून बनवली जाते. सर्वात चांगली बॅट म्हणून शरपत नावाचं झाड असते, विल्लो या झाडाच्या लाकडापासून बनवले जाते. त्यानंतर आपण पाहू आता की वर्ल्ड कपचे जे सामने झाले त्यामध्ये कोणत्या देशाने कधी कोणी जिंकले, तर 1975 पासून आपण पाहणार आहोत. इंग्लंड या देश आयोजक होता, वेस्ट इंडिज विजेता ठरला, ऑस्ट्रेलिया उपविजेता ठरला. 1989 इंग्लंड वेस्ट इंडिज जिंकला आणि इंग्लंड उपविजेता ठरला. 1983 मध्ये इंग्लंड आयोजक होता, भारत जिंकला आणि वेस्ट इंडिज उपविजेता ठरला. तर आपण पहिला वर्ल्ड कप 1983 रोजी हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्या देशानं इंग्लंड या देशानं आयोजन केलं होतं, भारत हा देश जिंकला आणि वेस्ट इंडिजचा उपविजेता ठरला. हे महत्त्वाचं आहे 1983 वर्ल्ड कपसाठी. त्यानंतर 1987 साली भारत आणि पाकिस्तान या दोन देशांनी मिळून आयोजक देश होते. तर ऑस्ट्रेलिया जिंकला होता आणि इंग्लंड उपविजेता ठरला होता. त्यानंतर आपण 1996 रोजी पाहू. भारत, श्रीलंका, पाकिस्तान या तीन देश आयोजक होते. तर ती मालिका जिंकली, वर्ल्ड कप जिंकला श्रीलंकेने आणि उपविजेता ठरला ऑस्ट्रेलिया. तर अशा प्रकारे 2011 पासून खाली पाहू आपण. 2011 मध्ये भारत, श्रीलंका, बांगलादेश ह्या देशांनी वर्ल्ड कप आयोजन केले होते. तर त्यामध्ये भारत हा देश विजेता ठरला आणि श्रीलंका उपविजेता ठरला. 2015 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड ह्या दोन देशांनी आयोजन केले गेले. त्यामध्ये ऑस्ट्रेलिया जिंकते आणि उपविजेता ठरते न्यूझीलंड. 2019 मध्ये इंग्लंड आयोजन आहे आणि इंग्लंड जिंकतो, न्यूझीलंड उपविजेता ठरतो. तर 2000चे एक महत्त्वाचे म्हणजे इंग्लंडच आयोजन आहे आणि इंग्लंडच जिंकतो आणि न्यूझीलंड उपविजेता ठरतो. तर 2023 मध्ये आपण भारतामध्ये आयोजित केले गेले होते. तर विजेता ठरला ऑस्ट्रेलिया आणि उपविजेता ठरला भारत. त्यानंतर 2027ला दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया हे तीन देश मिळून आयोजक देश आहेत. तर त्यांचे निकाल लागायचा आहे 27ला. फक्त एवढं लक्षात ठेवा, 2027ला आयोजक देश कोण आहे? दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया. त्यानंतर 2031चा आयोजक हा आपला भारत देश व श्रीलंका हे दोन देश आयोजक देश आहेत. तर 2027चे दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे, नामिबिया, त्यानंतर 31ची भारत आणि श्रीलंका. अशा प्रकारे आयोजन पुढील कार्यक्रम आहे. त्यानंतर 2025चा ICC चॅम्पियन ट्रॉफी पाकिस्तानमध्ये व 2029ला भारतात प्रस्तावित आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपण आता पाहू हॉकी हा खेळ.
हॉकीचे पहिले संघटित क्लब 1861 मध्ये स्थापन केले गेले. त्याला ब्लॅकहीथ एबी अँड क्लब इंग्लंड येथे आहे. हॉकीची सर्वोच्च संस्था आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ, त्यालाच FIH असे म्हटले जाते. हिची स्थापना 7 जानेवारी 1924 मध्ये केली गेली. हिचे मुख्यालय लुसाने, स्वित्झर्लंड येथे आहे. हॉकीची पहिली आंतरराष्ट्रीय मॅच 26 जून 1895 मध्ये राईन मध्ये वेल्स व आयर्लंड यांच्यात खेळला गेला. ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक 8 वेळा हॉकीचा किताब भारताने जिंकला आहे. तर हॉकीचा पहिला विश्वकप सन 1971 मध्ये बार्सिलोना मध्ये आयोजित केले गेले. हॉकीचा पहिला विश्वकप म्हणजे वर्ल्ड कप हा 1971 पासून सुरू झाला. ते बार्सिलोनामध्ये आयोजित केला गेला. आंतरराष्ट्रीय हॉकी मॅच चा अवधी 70 मिनिटांचा असतो. तर हॉकीचा खेळ हा लक्षात ठेवण्यासारखे आहे की प्रश्न विचारल्यास किती मिनिटाचा असतो किंवा त्याचे नियम, तर 70 मिनिटांसाठी हा खेळ असतो. हॉकीचे जादूगार अशा नावाने मेजर ध्यानचंद यांना ओळखले जाते. तर त्याचे आपण परिणाम बोलू, त्याचे नियम बघूयात की मैदानाची लांबी किती असते, उंची किती असते, रुंदी किती असते, त्या बॉलचे वजन किती असते हे पाहू. मैदानाची लांबी आहे 91.44 मीटर. मैदानाची रुंदी आहे 50 ते 55 मीटर. ती गोल पोस्टची लांबी असते 3.66 मीटर. त्या बॉलचे जे की बॉल असतो त्या बॉलचे वजन असते 155 ते 163 ग्रॅम. त्यानंतर हॉकीच्या काही खेळासंबंधित शब्द आहेत ते पाहू आपण. स्टिक, पेनल्टी, स्ट्रोक, स्कूप, साइडलाइन, रेफ्टी, स्ट्राय, ब्रेकर, पेनल्टी, अंडरकटिंग, उली, सेंटर फॉरवर्ड, रालॉन, पुश इन, पुटिंग, हाफ वॉली, फुलबॅक, 16 यार्ड हिट, 16 यार्ड हिट इत्यादी हे शब्द हॉकीशी संबंधित आहेत. त्यानंतर आपण पाहू त्याचे महत्त्वाचे काही भाग आहेत. हिमाचल प्रदेश, शिलारू या शहरात, शिलारू हे शहर हिमाचल प्रदेशमध्ये आहे. शिलारू या शहरात भारतातील सर्वात उंचावरील हॉकीचे स्टोटर्फ मैदान बनवले गेले आहे. त्याला स्टोटर्फ म्हणतात. त्याच्यामुळं हे शब्द लक्षात ठेवा. स्टोटर्फ मैदान हे हिमाचलमध्ये शिलारू या शहरामध्ये आहे. हॉकीमध्ये पेनल्टी स्ट्रोक 8 गजच्या अंतरावरून मारले जाते. हॉकीमध्ये जे स्ट्रोक मारल्या जातात ते 8 गज इतक्या अंतरावरून ते मारल्या जातात. तर आपण पाहू त्याचे पुरुष हॉकी विश्वकप 2023चा म्हणजे सध्याचा आपण लेटेस्टचा पाहिला तर त्याचे काही महत्त्वाच्या घडामोडी ठरलेल्या आहेत. तर त्या हॉकीमध्ये काय घडामोडी ठरल्या आहेत आपण ते महत्त्वाचं बघूयात. हॉकी विश्वकप 2023 मध्ये स्पर्धा ही 15वी होती. तर ही 23 मध्ये 15वी होती. ही 13 ते 29 जानेवारी 2023 पर्यंत भुवनेश्वर या कलिंगा स्टेडियमाने राऊरकेला च्या बिरसा मुंडा स्टेडियममध्ये आयोजित केली होती. त्यानंतर 15व्या पुरुष हॉकी विश्वकपचा शुभंकर ओलिव्ह रिडले कचुआ हा होता. जर्मनी, वेल्सेन व नेदरलँड असे क्रमशः प्रथम आणि द्वितीय, तृतीय असे स्थान पटकावले गेले. पहिला आला जर्मनी, दुसरा आला बेल्जियम, त्यानंतर तिसरा आला नेदरलँड असे क्रमशः त्याचे प्रथम, द्वितीय, तृतीय स्थान आलेलं आहे. त्यांचा स्कोर आहे जेरेमी हेवर्ड 9 गोल केले त्याने, तो आहे ऑस्ट्रेलियाचा. खेळाडू निकोलस वेलन जर्मनीचा, तो उत्कृष्ट खेळाडू म्हणून आहे. उत्कृष्ट तरुण खेळाडू म्हणून मुस्तफा कसिगो हा दक्षिण आफ्रिकेचा आहे. उत्कृष्ट गोलकीपर म्हणून विसेंट वानाश्च तो आहे बेल्जियमचा. त्यानंतर आपण पाहू की त्यांनी कोण जिंकलं, वर्ष आणि स्थान, विजेता, उपयोजिता आणि आपला भारत कितवा होता त्या हॉकीमध्ये ते आपण पाहूया. 1971ला आपण म्हटल्यासारखे आपण पाहिलेलाच आहे की 1971 रोजी त्याची विश्वकपाची सुरुवात झाली. हॉकीच्या विश्वकप पुरुषांसाठी जिल्ह्याचा आपण वर्ल्ड कप असं म्हणतो. तर 1971 मध्ये बार्सिलोना स्थान होतं आणि विजेता होता पाकिस्तान, उपविजेता बनला स्पेन. तर त्या ठिकाणी भारताचा नंबर होता 3रा.
1972 रोजी एम्स्टरडॅम येथे झाली. हॉलंड जिंकतो, भारत उपविजेता ठरला आणि उपविजेता भारत दुसरा. तर 1975 कोलालंपूर भारत जिंकतो, पाकिस्तान उपविजेता आहे आणि प्रथम भारत आहे. 1978 रोजी ब्युनस आयर्स या ठिकाणी मॅच होते आणि पाकिस्तान विजेता ठरतो, उपविजेता ठरतो हॉलंड आणि भारत त्यावेळी ठरतो 6वा. 1982 मध्ये मुंबई येथे मॅच आयोजन केल्या जाते. पाकिस्तान विजेता ठरतो, पश्चिम जर्मनी ही उपविजेता ठरते. तर त्यावेळी भारत हा 5व्या स्थानावर समाधान मानतो. तर 1986 मध्ये लंडन येथे भरले जाते. ऑस्ट्रेलिया जिंकतो आणि इंग्लंड उपविजेता ठरतो. तर त्यावेळी भारताचा स्थान होतं 12वा. 1990 मध्ये लाहोर येथे आयोजित केली गेली. हॉलंड जिंकतो, पाकिस्तान उपविजेता ठरतो आणि त्यावेळी भारताचा 10वा नंबर येतो. 1994 मध्ये सिडनी येथे आयोजन केले जाते. त्यात पाकिस्तान विजेता ठरतो, हॉलंड उपविजेता ठरतो आणि भारताचा त्यावेळी नंबर येतो 5वा. 1998 मध्ये क्युट्रेट म्हणून शहर आहे, त्या शहरामध्ये भरते. त्यामध्ये हॉलंड जिंकते, स्पेन उपविजेता ठरतो आणि तिथे भारत 9व्या स्थानावर राहतो. 2002 मध्ये कुआलालंपूर, तर कुआलालंपूरला 2 वेळेस झालेला आहे, लक्षात ठेवा. 1975 रोजी आणि 2002 रोजी. तर कुआलालंपूरला जर्मनी जिंकते, ऑस्ट्रेलिया उपविजेता ठरते आणि भारत ठरतो 10वा क्रमांकावर. 2006ला जर्मनी येथे भरते, जर्मनी जिंकते, ऑस्ट्रेलिया उपविजेता ठरते आणि भारत 11व्या स्थानावर असतो. त्यानंतर आपल्या देशात भरते 2010ला, जी की मुंबई येथे 1982 मध्ये झाली होती, लक्षात असू द्या. 1982 नंतर आपल्याला नवी दिल्ली 2010ला ही दुसऱ्यांदा भरते. त्यावेळी जिंकते ऑस्ट्रेलिया, उपविजेता ठरते जर्मनी आणि भारत ठरतो 8व्या नंबरला. 2014 मध्ये हॉलंड नेदरलँड येथे भरते. तिथे ऑस्ट्रेलिया विजेता, हॉलंड उपविजेता आणि भारत देश येतो 9व्या क्रमांकावर. 2018 मध्ये त्यानंतर तिसऱ्या वेळेस भरते. भुवनेश्वर हे शहर आपल्या भारतामध्ये आहे, त्या शहरात भरते. तिथे जिंकते बेल्जियम आणि हॉलंड उपविजेता, विजेता बेल्जियम, उपविजेता हॉलंड आणि भारताचा नंबर येतो 6वा. त्यानंतर 2023ला भुवनेश्वर येथे भरल्या जाते, त्याच ठिकाणी. तर जर्मनी विजेता ठरते, बेल्जियम उपविजेता ठरते. तर त्यावेळी भारताचा नंबर आहे 9वा क्रमांक. 2026ला हे महत्त्वाचं आहे की 2026ला जे हॉकीची विश्वकप होणार आहे, वर्ल्ड कप, ते होणार आहे वेबरे हे शहर आहे बेल्जियममध्ये. बेल्जियम आणि नेदरलँड ह्या 2 देशामध्ये हे 2 देश आयोजन करणार आहेत आणि ते आपण पुढचे प्रस्तावित नंतर रिझल्ट आल्यावर आपण करंट अफेअरमध्ये ते आपण ॲड करूया. तर अशा प्रकारे भारतामध्ये झालेले आहे 1, 2, 3, 4. तर आजपर्यंत हॉकीची वर्ल्ड कप भारतामध्ये 4 वेळेस झालेले आहे, हे लक्षात ठेवा. 1982, 2010, 2018, 2023 अशा 4. त्यानंतर आपण पाहू 15वा महिला हॉकी विश्वकप, जो 2022 रोजी काही विशेष घटना आहेत त्याच्या, तर ते आपण थोडक्यात पाहू. तर त्याचा आयोजक देश होता नेदरलँड. त्याचं ठिकाण होते वेगनर स्टेडियम, नेदरलँड, वेगनर स्टेडियम. तर त्याचा कालावधी होता 1 जुलै ते 17 जुलै 2022. 1 जुलै ते 17 जुलै, 17 दिवसाचा कालावधी होता. 2022ला आयोजक देश होता नेदरलँड, ठिकाण होतं वेगनर स्टेडियम, नेदरलँड येथे. त्यानंतर त्याचा अंतिम निकाल असा येतो नेदरलँड, त्यामध्ये सहभागी देश होते 16. त्याचा अंतिम निकाल येतो नेदरलँड, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया क्रमाने प्रथम, द्वितीय, तृतीय असं स्थान पटकवलेलं आहे. म्हणजे प्रथम येतो नेदरलँड, अर्जेंटिना दुसरा आणि ऑस्ट्रेलिया तिसरा असं स्थान पटकावलं. आणि प्लेयर ऑफ द टुर्नामेंटचा त्यांना पुरस्कार मिळतो मारिया जोस गारानातो, अर्जेंटिनाची आहे ती, तिला भेटतो. त्यानंतर गोलकीपर ऑफ द टुर्नामेंट म्हणून बेलेन शुजी, ती आहे अर्जेंटिनाची, तिला गोलकीपरचा टुर्नामेंटचा पुरस्कार भेटतो. सर्वात जास्त गोल करणारी खेळाडू ठरली अगस्टिना गोर्जलेने,
जे की अर्जेंटिनाचे. तिने सर्वात जास्त गोल करणारे खेळाडू ठरले. तर 16वा महिला हॉकी वर्ल्ड कप 2026 बेल्जियम व नेदरलँड येथे होण्याचे ठरवले आहे. तर महिलांचा वर्ल्ड कप हॉकी वर्ल्ड कप बेल्जियम आणि नेदरलँड या ठिकाणी होण्याचे ठरवले आहे. तर आपण त्यानंतर पाहू फुटबॉल. फुटबॉल विषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया. जे की फुटबॉलचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. वर्ष होते 1857. इंग्लंडमध्ये जगातील पहिला फुटबॉल क्लब शेफील्ड फुटबॉल क्लब चे संघटन झाले होते. त्यानंतर भारतातील फुटबॉल खेळ हा इंग्रजांनी आणला. तर भारताचा पहिला फुटबॉल क्लब होता फेडरेशन इंटरनॅशनल डे फुटबॉल असोसिएशन मधून, फ्रान्समधून हे नाव घेतलेलं आहे. तर जिला सर्वजण फिफा म्हणून सुद्धा ओळखले जाते. यालाच काय म्हणतात, फिफा. त्यानंतर फुटबॉलची आंतरराष्ट्रीय संस्था आहे, याची स्थापना झाली आहे 21 मे 1904 मध्ये पॅरिस, फ्रान्स येथे फुटबॉलची आंतरराष्ट्रीय संस्था स्थापन झाली. 1904 रोजी झाली. ती फ्रान्समधील पॅरिस या शहरामध्ये. सध्या याचे मुख्यालय ज्युरिक म्हणून शहर आहे, जे आहे स्वित्झर्लंडमध्ये. तर सध्या त्याचं फिफाचं मेन जे ऑफिस आहे, तर संस्था आहे ती ज्युरिक या शहरामध्ये स्वित्झर्लंड ह्या देशामध्ये आहे. फिफा आयोजित विश्वकप वर्ल्ड कप फुटबॉलचे सर्वोत्तम संस्था आहे. पहिला वर्ल्ड कप सन 1930 मध्ये उरुग्वेमध्ये आयोजित केला गेला. तर फुटबॉलचा पहिला वर्ल्ड कप हा 1930 मध्ये उरुग्वे म्हणून देश आहे, त्या देशामध्ये आयोजित केला. या खेळाला प्रति 4 वर्षांनी आयोजित केले जाते. त्यानंतर आपण तुम्हाला टेबलच्या माध्यमातून आपणास एकदम सोप्या पद्धतीने सांगता येईल की 1930 मध्ये ज्यावेळेस फुटबॉलची सुरुवात झाली, त्यामुळे आपण पहिले 5 पाहू आणि शेवटचे 5 पाहू. 1930 उरुग्वे देश हा आयोजक देश होता. तर उरुग्वे हा विजेता ठरतो, अर्जेंटिना उपविजेता ठरतो. 1934 मध्ये इटली देश आयोजक आहे, तर इटलीच विजेता होतो आणि चेकोस्लोवाकिया हा देश उपविजेता ठरतो. तसेच फ्रान्स 1938 मध्ये आयोजन आहे, तर इटली जिंकते आणि चेकोस्लोवाकिया हा त्याही नंतर 2 वेळा तो सलग उपविजेता ठरतो. म्हणजेच 1934 ते 38 येथे इटलीच प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक चेकोस्लोवाकिया हे 2 देश विजेता ठरतात. 1950 मध्ये ब्राझील देश आहे, तर उरुग्वे जिंकतो आणि उपविजेता ठरतो ब्राझील. 1954 मध्ये स्वित्झर्लंड आयोजक आहे, तर पश्चिम जर्मनी विजेता, हंगेरी उपविजेता, असे प्रथम 5 देश आहेत. त्यानंतर आपण पाहू आता आपल्या 2014 लेटेस्ट मध्ये 2014 पासून. तर 2014 मध्ये ब्राझील हा देश आयोजन आहे, तर जर्मनी विजेता, अर्जेंटिना उपविजेता. 2018 रशिया आयोजक, तर फ्रान्स विजेता, क्रोएशिया उपविजेता. 2022 कतार देशामध्ये आयोजित केले जाते, तर अर्जेंटिना विजेता, फ्रान्स उपविजेता. 2026 मध्ये अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको ह्या तिघं मिळून संघटित करून ती प्रस्तावित आहे, जे की 2026 अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको हे आयोजक देश आहेत. आता पाहू आपण की त्यांचे नियम काय असतात, मैदानाची लांबी, रुंदी किंवा त्या बॉलचे वजन काय असते. तर ते आपण महत्वाचं आहे, ते लक्ष देऊन आपण केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. 91 ते मैदानाची लांबी किती असते बघा, 91 ते 120 मीटर रुंदी आहे. तर 45 त्याची रुंदी आहे, 45 ते 91 मीटर. गोलपेस्टची लांबी आहे 7.32 मीटर. बॉलचे वजन आहे 396 ते 453 ग्रॅम. तर खेळासंबंधित आहेत शब्द, हे फुटबॉल संबंधित महत्त्वाचे शब्द आहेत, जे की फुल बॅक, हात बॅक, स्ट्राइक रेट, सेंटर, पेनल्टी, किक, फ्री किक, रेफरी, टाय ब्रेकर, हेड ट्रिक, हेड बॉल, स्पीकर, स्वीवर, बॅक, थ्रो, इन, हँडबॉल इत्यादी शब्द फुटबॉलशी संबंधित आहे.
तर 2022चा फिफा वर्ल्ड कपचे काही महत्त्वाचे तथ्य आहेत. 2022 मध्ये जे फिफा वर्ल्ड कप झाला त्याची आपण लेटेस्ट मध्ये माहिती आपण घेऊ. फ्रेंच खेळाडू विलियन मांबे हा 1966 मध्ये फायनलला जो फर्स्ट इंग्लंडचा आहे तो त्याच्यानंतर वर्ल्ड कप फायनलमध्ये हॅट्रिक बनवणारा दुसरा खेळाडू ठरला. तर फ्रेंच खेळाडू विलियम मांबे हा 1966 मध्ये फायनलला जो फर्स्ट इंग्लंडचा, याच्यानंतर वर्ल्ड कपमध्ये आत्तापर्यंत फायनल कोणी केलं नव्हतं, तर तो बनवणारा दुसरा खेळाडू ठरला. त्यानंतर टुर्नामेंटच्या दरम्यान सर्वाधिक गोल केल्याने म्हणजे 8 गोल केले, त्यांनी गोल्डन बॉल जिंकला होता. त्यानंतर गोल्डन बॉल टुर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू लिओनेल मेस्सी अर्जेंटिनाचा कप्तान आहे, त्याने जिंकले आहे. तर गोल्डन ग्लोव म्हणून सर्वोत्तम गोलकीपर एमिलियानो मार्टिनेज हा अर्जेंटिनाचा आहे, त्याला मिळालेला आहे. सर्वोत्कृष्ट युवा खेळाडू एन्झो फर्नांडिस हा अर्जेंटिनाचा आहे. तर फुटबॉलचे नाव अल रिहला, फुटबॉलचे नाव होते अल रिहला, हे लक्षात ठेवा. या टुर्नामेंटमध्ये 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकावर क्रमशः क्रोएशिया व मोरोक्को हे देश होते. त्यानंतर फिफा फेअर प्ले ट्रॉफी इंग्लंडला मिळाली. फिफा 2022चा शुभंकर होता लईब होता. त्याला काय म्हणतात, फिफा 2022चा शुभंकर होता लईब. त्यानंतर याचाच अर्थ लईबचा अर्थ असा होतो अतिकुशल खेळाडू. त्यानंतर आपण पाहू व्हॉलीबॉल. तर व्हॉलीबॉल ह्याच्यावर पण प्रश्न आलेले आहेत, तर आपण याच्या माहिती घेऊया. व्हॉलीबॉलचा जन्म हा संयुक्त राज्य अमेरिका येथे झाला. या खेळाचे एक अमेरिकी विल्यम जी मॉर्गन यांनी 1895 मध्ये या खेळाची सुरुवात केली. आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल फेडरेशनचे गठन सन 1947 म्हणजे याची स्थापना 1947 मध्ये पॅरिसमध्ये सुरू केली, जिथे 1984 मध्ये स्वित्झर्लंडच्या लुसामध्ये घेतली गेली. व्हॉलीबॉलचा प्रथम वर्ल्ड कप चॅम्पियनशिप व्हॉलीबॉल पुरुषांचा सन 1949 मध्ये आयोजन झाले होते आणि वर्ल्ड कप चॅम्पियन महिला तसेच पुरुष दोघांसाठी पण 1952 ला सुरू झाले. सन 1964 मध्ये व्हॉलीबॉल ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट केले गेले. म्हणजे हे लक्षात ठेवा, 1952 ला, त्या अगोदर ऑलिम्पिकमध्ये व्हॉलीबॉल नव्हते. सन 1964 मध्ये व्हॉलीबॉल हा ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट केला गेला आणि ती कुठे होती, 1964 मध्ये होती टोकियो या शहरामध्ये ऑलिम्पिक मध्ये सामील केल्या गेल्या व्हॉलीबॉलला. व्हॉलीबॉल वर्ल्ड कपचे आयोजन FIVB यांच्याद्वारे 1965 पासून सुरू केले गेले. त्याचे आयोजक देश पोलंड होता. 1977 पासून वर्ल्ड कप व्हॉलीबॉल पुरुष व महिलांचे आयोजन जपान हा देश करतो आहे. आता हा लक्षात ठेवण्यासारखा आहे, जपान 1977 पासून पुरुष आणि महिलांचं आयोजन हा देश करतो आहे, जपान हा देश. व्हॉलीबॉलचे परिणाम म्हणजे की व्हॉलीबॉल संबंधित आपण महत्वाचे काय आहेत की त्याच्यामध्ये शब्द असतात, कशाला काय बोलतात ते शब्द आपल्याला माहीत पाहिजे. की कोर्टाची लांबी, त्याचे ग्राउंड कसं असतं, रुंदी काय असते ते पाहू. कोर्टाची लांबी आहे 18 मीटर, त्याची रुंदी आहे 9 मीटर, बॉलचे वजन आहे 250 ते 270 ग्रॅम व्हॉलीबॉलचे वजन. तर त्याचे शब्द, त्याच्या संबंधित शब्द असतात, ते महत्त्वाचे शब्द असतात, ते सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला ज्यावेळी समानार्थी शब्द विचारले जातात त्यावेळी हे विचारलेलं आहे. तर ब्लॉकिंग, रोटेशन, नेट फॉल्ट, वाली पास, फोर आर्म पास, सर्व्हिस, हुक, सर्व्ह, सेट, अप, रेफरी, स्पाइक, एरियल, स्विच, डिग पास, बूस्टर, लव, फ्लोटर इत्यादी शब्द व्हॉलीबॉलशी संबंधित आहेत, हे लक्षात ठेवा. आता पाहू मित्रांनो आपण टेबल टेनिस हा खेळ. आता ह्या खेळाचा जन्म इंग्लंड येथे झाला. त्याला आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस असोसिएशनची स्थापना 1926 मध्ये झाली.
टेबल टेनिस वर्ल्ड कप चॅम्पियन ची स्थापना झाली 1927 मध्ये. त्यानंतर टेबल टेनिसचा वर्ल्ड चॅम्पियन 2 वर्षाच्या अंतराने आयोजित केले जाते. त्याचे आपण मोजमाप बघू की टेबल टेनिस हा त्याची लांबी, रुंदी, उंची तसेच वजन, त्याचा रंग कोणता असतो हे देखील आपणास माहिती असणे आवश्यक आहे. तर आपण पाहूया टेबल टेनिसचे जो टेबल असतो त्याची लांबी असते 2.74 मीटर, तसेच त्यालाच 9 फूट असे आपण मोजू शकतो. त्यानंतर त्याची रुंदी असते 1.52 मीटर, ती असते 5 फूट. त्याची उंची असते 76 सेमी आणि त्या बॉलचे वजन असते 2.4 ते 2.53 ग्रॅम एवढे वजन असते. आणि त्याचा रंग असतो पांढरा किंवा पिवळा. हे लक्षात ठेवण्यासारखे आहे. विशेष असते की आपण अगोदरच्या खेळामध्ये पाहिले होते की त्याच्यामध्ये रंग नव्हते, क्रिकेट सोडला तर. आता ह्याच्यामध्ये आहेत टेबल टेनिसमध्ये कलर असतो, जो असतो पांढरा किंवा पिवळा. हे लक्षात ठेवा. त्यानंतर आपण जसे की अगोदरच्या खेळासंबंधी शब्द पाहिले, ते देखील टेबल टेनिसच्या बाबतीमध्ये देखील शब्द आहेत, ते महत्त्वाचे आहेत. तर ते आहेत सर्व्हिस, पेन होल्डर, ग्रीप, बॅकस्पिन, सेंटर लाईन, हाफ कोर्ट, साइड स्पिन, स्विंग, पोस्ट स्ट्रोक, रॅली, लेट, रिव्हर्स, टॉप स्पिन, फायल, चायनीज, ग्रीप इत्यादी शब्द संबंधित आहेत. तर अशा प्रकारे ही टेबल टेनिस संबंधित माहिती. आता पाहू आपण बास्केटबॉल विषयी माहिती. ह्या खेळाचा शोध जेम्स स्मिथ यांनी 1891 मध्ये लावला. ते शहर होते अमेरिका. अमेरिकेमध्ये बास्केटबॉलचा शोध लावला गेला सन 1891 आणि लावला कोणी? जेम्स स्मिथ यांनी. या खेळाची आंतरराष्ट्रीय संघाची स्थापना झाली 1932 मध्ये. फेडरेशन डे बास्केटबॉल असोसिएशन, त्यालाच FIBA ह्या नावाने देखील ओळखला जाते. भारतात प्रथम हा खेळ सन 1930 मध्ये खेळला गेला. तर बास्केटबॉल विषयी आपण ज्यावेळी प्रश्न येतील त्यावेळेस बरोबर लक्षात ठेवा, 1930 पासून भारतामध्ये खेळायला सुरुवात झाली. या खेळाचे पहिले वर्ल्ड चॅम्पियन मॅच 1950 मध्ये खेळले गेले. त्याची आपण मोजके पाहू, त्याचे परिणाम पाहू, त्याच्या कोर्टाची लांबी, रुंदी, बॉलचे वजन आणि संबंधित शब्द. तर कोर्टाची लांबी असते, बास्केटबॉलच्या कोर्टाची लांबी असते 28 मीटर, त्याची रुंदी असते 15 मीटर आणि त्याची उंची असते जमिनीपासून 3.05 मीटर आणि त्या बॉलचे वजन असते 600 ते 650 ग्रॅम इतके वजन असते. त्याच्या संबंधित शब्द आहेत रिंग गार्ड, प्लॉईंग, डेड बॉल, बास्केट, हँगिंग, लीड पास, गोल, सेंटर लाईन, फ्री थ्रो लाईन, बॅकबोर्ड, फ्रंट कोर्ट, टिप ऑफ, पीक, पिनोट, की, होल इत्यादी शब्द बास्केटबॉलशी आपल्याला लक्षात ठेवण्यासारखे आहेत, जेणेकरून समानार्थी, जसे की मी प्रथम सांगितलंय आणि मध्ये मध्ये सांगतो, जेणेकरून की आपल्या समानार्थी शब्द जेव्हा येतील त्यावेळेस किंवा मग आपल्याला ह्या संबंधित हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे असा ज्यावेळी प्रश्न विचारला जाईल त्यावेळी आपणास हे शब्द माहिती असणे जरुरी आहे. म्हणून मी प्रत्येक वेळेस सांगत आहे की शब्द का गरजेचे आहेत. संबंधित शब्द खेळाच्या संबंधित विचारल्यानंतर आपला प्रश्न वाया जाऊ नये, हा मागील उद्देश आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपले बास्केटबॉल विषयी माहिती होती. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण या खेळांची माहिती घेतलेली आहे, जे की व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, फुटबॉल, हॉकी, क्रिकेट अशा वेगवेगळ्या खेळांची आपण माहिती यामध्ये पाहिलेली आहे. तर ह्यापेक्षा आपण उद्या जे पाहणार आहोत, जे की सरळ सेवा, राज्यसेवा असो, सरळ सेवा असो, सेंट्रलच्या परीक्षा असो, त्या प्रत्येक परीक्षेला आपणास माहिती आहे टेनिसमधील प्रकार हे त्यांचे आवडते विषय आहेत. टेनिसमधील त्यांनी ऑस्ट्रेलियन ओपन, त्याच्यातले प्रकार जे आहेत त्याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत. त्यातील ऑस्ट्रेलियन ओपन काय असते, फ्रेंच ओपन काय असते, विम्बल्डन काय असते, US ओपन काय असते, ह्यावर आपण उद्या सविस्तर आणि इंटरेस्टेड असा उद्याचा टेनिसवरचा आपण व्हिडिओ बनवणार आहोत. तर तुम्ही ह्यावेळेस आपण उद्या पाहणार आहोत, तर तुम्ही त्याला प्रतिसाद द्यावा आणि आपल्या मित्रांना देखील तुम्ही पाठवावा, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचा देखील ह्या
ऑडिओच्या माध्यमातून फायदा होईल आणि परीक्षेसाठी त्यांचा पण अभ्यास होईल. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आम्हाला तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल आपले खूप आभार मानतो. आणि पुढील उद्याच्या लेक्चरमध्ये आपण लगेच लॉन टेनिस ह्यावर आपण डिटेलमध्ये घेऊया. थँक्यू मित्रांनो.